सामाजिक बांधिलकीतून विकासाचा ध्यास. प्रभाग क्रमांक 5 मधील उमेदवारांचा जनतेशी थेट संवाद. नाशिक महानगरपालिका निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 5 मध्ये शिवसेना व मित्र पक्षांच्या वतीने उभे असलेले उमेदवार कमलेश मोहन बोडके, मंदाकिनी अनिल वाघ, राणिनी नितीन तांबे आणि अशोक देवराम मुर्तडक हे आपल्या सामाजिक बांधिलकीच्या कार्यामुळे नागरिकांमध्ये विश्वासाचे स्थान निर्माण करत आहेत. समाजातील सर्व घटकांचा विचार करून विकास साधण्याचा त्यांचा ठाम निर्धार दिसून येतो. कमलेश मोहन बोडके त्यांनी नागरिकांच्या दैनंदिन अडचणी, पायाभूत सुविधा, पाणी पुरवठा व स्वच्छता यावर सातत्याने पाठपुरावा केला आहे. जनतेशी थेट संवाद ठेवत प्रश्न तत्काळ सोडवण्याची त्यांची भूमिका लोकाभिमुख ठरली आहे. मंदाकिनी अनिल वाघ या महिला सक्षमीकरण, बचत गट, आरोग्य व शिक्षण या विषयांवर सक्रिय असून महिलांना स्वावलंबी करण्यासाठी त्यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत. त्यांच्या कार्यामुळे महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आहे. राणिनी नितीन तांबे या सामाजिक प्रश्नांबाबत संवेदनशील असून युवक, विद्यार्थी आणि गरजू घटकांसाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. आरोग्य शिबिरे, शैक्षणिक मदत व सामाजिक सलोखा जपण्याचे काम त्यांनी प्रामाणिकपणे केले आहे. अशोक देवराम मुर्तडक हे अनुभव संपन्न नेतृत्व म्हणून ओळखले जातात. प्रभागातील सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी ते कायम उपलब्ध राहिले असून विकास कामांना गती देण्यावर त्यांचा भर राहिला आहे. राजकारण म्हणजे सेवा या विचारातून प्रेरित होऊन हे चारही उमेदवार काम करत असून प्रभाग क्रमांक 5चा सर्वांगीण विकास, पारदर्शक प्रशासन आणि लोककल्याण हेच त्यांचे अंतिम ध्येय आहे. सामाजिक बांधिलकी जपत जनतेच्या विश्वासावर हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून नागरिकांचा भक्कम पाठिंबा त्यांना लाभत आहे. महाराष्ट्र न्यूज 99 साठी संदीप जोजारे, नाशिक.